फ्रेंड्स, शिशास क्रिएशन मध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्हाला तर माहित असेल मी उलन मॅट रांगोळीचे फ्री मध्ये एकदम क्लास घेत आहे आणि बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत YouTube चॅनल वरती। तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असेल, जर कोणी शिकणार नवीन असेल आणि तुम्ही जर बघत असाल तर नवीन शिकणाऱ्यासाठी तुम्ही अगोदरचे व्हिडिओ आहेत ते चेक करा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसे जायचं ते कळणार। ऑन द स्पॉट हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदम कळणार नाही, कारण पहिली सुरुवात ही छोट्यापासूनच होते। त्याच्यासाठी तुम्हाला सांगते, जर कोणी नवीन असेल किंवा तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करू इच्छिता तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ चेक करा, त्याच्यानुसार तुम्ही एक एक ती मॅट बनवा। तुम्हाला सहज सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीत मी सांगितलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ चेक करा। आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत डोअर मॅट, ते पण कसं 4 फीट इंचाचं आहे, म्हणजे 4 फुटाचं ते आहे। ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे आणि एकदम सोप्यात कोणत्या ट्रिकने शिकवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। पण तुम्ही जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर तुम्ही सगळ्यात आधी सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला बघायला माझ्या चॅनलवरती मिळेल। आणि तसेच आणि एक सांगायचं म्हणजे, जर तुम्हाला माझा हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर आवडला व्हिडिओ तर तुम्ही एक छोटंसं लाईक करा आणि तुमचे काही डाऊट प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सोडा। आणि एक सांगायचं म्हणजे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता फुल व्हिडिओ तुम्ही बघा, कारण त्याच्यात काही टिप्स असतात, ट्रिक्स असतात, ज्या की उलन मॅट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतात, ज्याकडून आपण शिकायला पाहिजे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हा मी नॉन ओव्हनचा बेस वापरणार आहे। त्याची लांबी बरोबर 7 इंच आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती बरोबर 48 इंच। 48 इंच म्हणजे 12 इंच म्हणजे 1 फूट, त्याप्रमाणे हे 4 फूट आहे। 12 × 48 म्हणजे एका कस्टमरची ऑर्डर होती, म्हणून हे 4 फुटाचं मी डोअरमॅट बनवणार आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला गुगलवरून कसं म्हणजे हे काढायचं, जे स्केच आहे ते आपण काढू शकतो ते दाखवलं होतं। गुगलवर टाकायचं हाफ मॅट रांगोळी म्हणून आणि त्याच्यानंतर भरपूर असे स्केच येतात, जो पाहिजे तो तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि झेरॉक्सवाल्याकडे जा आणि एक झेरॉक्स A4 साईजची काढून आणा आणि त्याच्यानंतर A4 साईजची झेरॉक्स काढल्यानंतर आणि एक कार्बन पेपर घ्या। त्याच्यानंतर तुम्ही हे बघा, असं तो जो कार्बन पेपर आहे तो असं व्यवस्थितरित्या तुमच्या नॉन ओव्हर बेसवर ठेवायचा आणि त्याच्यानंतर जो तुम्ही पेपर काढलेला आहे तो ठेवू शकता। आणि हा जो पेपर आहे तो तुम्ही परत यूज करू शकता, ह्याच्यापासून तुम्ही भरपूर असे तुमचे उपयोग होऊ शकतात, जो की हाफ रांगोळी मॅट म्हणून एकच फ्लावर बनवू शकता सेपरेट ठेवण्यासाठी, म्हणजे वेगवेगळे ठेवण्यासाठी। किंवा तुम्ही हे जर कंटिन्यू केलात, आता हे जे फूल आहे ते असं कंटिन्यू केलं तर त्याचा म्हणजे मॅट बनवू शकतो, दाखवते तुम्हाला मी। पण हे जेव्हा ड्रॉ करते ना तेव्हा तुम्ही प्रॉपर जशी आहे, जे चित्र आपल्याला दिसतं जसं आहे तसाच आपल्या हाताचा कर्व यायला पाहिजे, शेप यायला पाहिजे, जसं आहे त्याच्यावरच आपल्याला ते गिरवायचं आहे व्यवस्थितरित्या। हलक्या हाताने गिरवा, कारण खाली कार्बन पेपर आहे, म्हणजे ऑटोमॅटिक ते उठणारच आहे त्याच्यावरती। हे बघा, छान असं आपलं हे चित्र आलेलं आहे। कोणाची ड्रॉइंग चांगली असेल तर तुम्ही ती ड्रॉइंग आहे ती असे एका प्लेन पेपरवर काढून घ्या, जेणेकरून तुमचा टाईम वाचणार। परत तुम्ही तीच रांगोळी जे काढत बसणार, परत वापरणार, त्यापेक्षा तुम्ही एकदा पेपरवर काढून ठेवा, नंतर तुम्ही असा कार्बनचा यूज करून वापरू शकता। आणि मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की कस्टमर कस्टमाइज करून मागतं की चला आपल्याला 4 फूट पाहिजे, 8 फूट पाहिजे, 12 फूट पाहिजे, त्यावेळी फक्त आपल्याला ह्या जी फुलं आहेत त्यांची हे वाढवायला पाहिजे। आता ही 2 फुलं, 4 फुलं म्हणजे 4 फूट होतात, 1 फूल आहे ते 1 फुटाचं असतं। तुम्ही कस्टमरला पाहिजे तसं कस्टमाइज करून देऊ शकता, जेवढं कस्टमरची म्हणजे त्यांना पाहिजे असेल तसं तुम्ही त्यांना देऊ शकता। त्याच्यानंतर हा जो डायग्राम आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या काढा, कारण त्या पूर्ण डायग्रामवरच आपली रांगोळी अवलंबून असते। जर त्याचा शेप चेंज झाला तर पूर्ण रांगोळी छान दिसत नाही, बाकीचं काही नाही। हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा की तुम्ही रांगोळी काढताना जास्त हात हलवू नका, जिथल्या तिथं काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची रांगोळी व्यवस्थित आणि एका लेवलमध्ये येईल। आणि 1 बाय 1 असं करून तुम्ही पुढे सरकून
काढून घ्या। आणि खरंच कोण घरात बसून गृहिणी असेल त्यांना हा जर बिझनेस करायचा असेल तर हे सगळ्यात सोपं आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला काही करायची, कुठे बाहेर जायची काहीही गरज नाही आहे। घर बसल्या म्हणजे तुम्ही जे घरातून त्याचं गुगलवरून स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुम्ही झेरॉक्सवाल्याकडे जाऊन झेरॉक्स आणून सिंपल डिझाईन, आता सगळ्या डिझाईनी अवेलेबल आहेत। असं नाही आहे की तुम्हाला जर तुम्हाला तुमची ड्रॉइंग चांगली असेल आणि युनिक काहीतरी काढायचं असेल तर तुम्ही स्वतः ड्रॉ करू शकता आणि तो पेपर ठेवायचा, कारण प्रत्येक वेळी ड्रॉ करण्याने तुमचा टाईम वेस्ट होतो। त्यामुळे तो पेपर तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवा जेणेकरून तुम्हाला रियूज करता येईल। प्रत्येक वेळी डायग्राम काढणे शक्य नसतं। आणि हे जे प्रिंट आहेत जे आपण प्रिंटआउट काढून आणतो किंवा झेरॉक्स काढून आणतो तेही तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवा जेणेकरून तुम्हाला ते रियूज होऊ शकतात। आणि त्याच्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपले हे 4 फुटाची जी रांगोळीचा जो डायग्राम आहे तो आपल्याला म्हणजे जे चित्र आहे ते आपल्याला बरोबर काढून झालेले आहे। आणि जरासा एक्स्ट्रा जो गॅप उरला तो मी कट करून टाकला, कारण मी जरा जास्त घेते, कारण कमी जास्त होऊ शकतं म्हणून। आणि हे बघा, हे आता आपला डायग्राम काढून झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात कलर कॉम्बिनेशन टाकायचं आहे। तर मी पहिला सिलेक्ट करते की कोणते कलर मला टाकायचे आहेत। तर हे बघा, हे मी कलर घेतलेले आहेत, 3 कलर घेतलेले आहेत, नाही 4 कलर घेतलेले आहे। एक डार्क राणी कलर आहे, त्याच्यानंतर एक लाईट राणी कलर आहे, येल्लो आहे आणि एक ऑफ व्हाईट कलर आहे। आणि हे बघा, हे आता जरासा क्रॉस दिसला मला म्हणून मी ते कट करून घेतले। असं लक्ष ठेवायचं छोट्या छोट्या गोष्टीकडे, ज्यामुळे आपली जी रांगोळी आहे ती छान दिसेल। आपण जेव्हा रांगोळी ड्रॉ करायला घेतो तेव्हा कलर कॉम्बिनेशन हे खूप इम्पॉर्टंट असतात। त्यामुळे तुम्ही एकदा पहिला विचार करा की कोणतं कलर कॉम्बिनेशन सारखं वाटणार ते। आणि एक सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही डार्क कलर वापरता तेव्हा तुम्ही जे बॅकग्राऊंड असतं ते लाईट कलर वापरायचं। आणि जर लाईट कलर रांगोळी जर तुम्ही फुलांना वगैरे देत असेल तर त्याचा जो पाठीमागचा असतो बॅकग्राऊंड तो तुम्ही डार्क कलरने द्यायचा असतो। तर ह्याच्यात मी आता फुलांना डार्क कलर देत आहे। सो तुम्ही आता हा बघा की मी आता जे फुलाचा पहिलं जे हाफ सर्कल आहे त्याला मी येल्लो कलर देऊन घेतलेला आहे व्यवस्थित असा। नंतर त्याला व्हाईट कलरचा एक शेप दिलेला आहे आणि त्याच्यानंतर परत येल्लो कलरने त्याच्या ज्या पाकळ्या आहेत, आउटलाईन आहे, त्या मी त्याच पद्धतीने सगळ्या जसं की मी शेप काढला आहे त्याच ह्याच्यावर ठेवून मी तो व्यवस्थित काढून घेत आहे। आणि एक तुम्हाला सांगायची जी मी रोज सांगते, तुमची ग्लू गन आहे ती 60 वॅटच्या वरती असायला पाहिजे आणि ती व्यवस्थितरित्या गरम व्हायला पाहिजे। त्याचा ग्लू आहे तो ऑटोमॅटिक यायला पाहिजे। आणि जेव्हा आपण ही उलन त्याला चिपकतो, ग्लू पडल्यानंतर तो हाताने व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचा आहे, वरच्यावर लावू नका, ती मग निघते, म्हणून तुम्ही हाताने व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्या। तर ही बघा, आपली आता ही आउटलाईन काढून झालेली आहे येल्लो कलरची। आता येल्लो कलरची आपण आउटलाईन आपली अशी पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला हाही विचार करावा लागणार आहे की आतमध्ये आता मला कोणता कलर द्यावा लागणार आहे। तर मला आतमध्ये आता हा राणी कलर आहे तो द्यायचा आहे। तर मी राणी कलर आहे तो पूर्ण राणी कलर देणार नाही आहे, तर ह्याच्यात मला आता 3D लुक क्रिएट करायचं आहे। तर 3D लुक क्रिएट करण्यासाठी मी काय करणार आहे, ही जी राणी कलर आहे ती मी एक लेवल लावून घेतलेली आहे। ही काय तुम्ही बघितलात ना, ही राणी कलर आहे, ती डार्क राणी कलर आहे, तो एक लेअर मी लावून घेतलेला आहे। तसंच मी साईडचा आहे त्यालाही मी एक सर्कल असं लावून घेतलेलं आहे, कारण ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते छोट्या आहेत, त्यामुळे ह्याच्यात एकच सर्कल बसू शकतो आणि जरा मध्येशी गॅप सोडलेली आहे मी। आणि त्याच्यानंतर हे जी आहे दुसरं, त्याच्या बघा पाकळ्या जरा मोठ्या दिसतात, मग त्याच्यात मी 2 लेअर लावणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने ह्या 2 लेअर लागलेल्या आहेत। तसंच ह्या बाकीच्या पण आता ह्या 2 पाकळ्या आहेत त्यालाही मी ह्याच पद्धतीने 2-2 म्हणजे लेअर असे लावून घेणार आहे व्यवस्थित असे। हे बघा, कारण तुम्ही ग्लू गन गरम झाल्यावर का म्हणते, नाहीतर आपलं कस्टमरला आपण देतो तेव्हा तो ग्लू चिकटत नाही, निघतो आणि मग कस्टमर आपल्या प्रोडक्ट बरोबर खुश नसतो, मग आपल्याला परत जेव्हा ऑर्डर यायला पाहिजे तेव्हा येणार नाही। म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही हाताने प्रेस करा आणि ग्लू गन प्रॉपर निघते की नाही ते बघा। हां, आता 3D लुक क्रिएट करण्यासाठी पहिला मी डार्क कलर घातलेला तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर हा बघा लाईट राणी कलर आहे
तो मी त्याच्यामध्ये जो गॅप राहिला होता त्याला त्याच्यात देत आहे. बघू शकता तुम्ही. त्याने काय होतं, जेव्हा लाईटमध्ये आपण डार्क कलर त्याच फ्रंटमध्ये म्हणजे पिंक असेल तर त्याच्यात बेबी पिंक असे जे कलर येतात, राणी कलर असेल तर त्याच्यातही जरा लाईट राणी कलर येतो. एकाच कलरमध्ये लाईट असतात ना, त्या कलरने आपलं 3D लुक क्रिएट होतो. कारण ती जी फुलं आहेत ती ओरिजिनल कशी वाटते लांबून जेव्हा बघतो ना, त्या वेगळाच जरासा हायलाईट झाल्यासारखी होतात. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जो मध्ये आहे तो कलर वेगळा म्हणजे त्याच कलरने लाईट कलरने भरा, जेणेकरून ते 3D लुक क्रिएट होईल असं मला वाटतं नाही, मी तसं सांगते, तेच ॲक्च्युली 3D लुक दिसतं तुमचं. बघा तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण 3D लुक क्रिएट करू शकतो. तर हे बघा, एक फूल दाखवलं त्याचप्रमाणे ही आपण बाकीची फुलं करून घेतली आहे. आता तुम्हाला सांगितलं की बॅकग्राऊंड, आता आपली फुलं ही डार्क कलरची आहेत, मग त्याला आपल्याला आता लाईट कलरने बॅकग्राऊंड तो भरून घ्यायचा आहे. लाईट कलर हा आहे मोती कलर, जो की खूप शाईन असा होतो आणि खूप छान असा दिसतो. जशा फुलांच्या पाकळ्या आहेत त्याच शेपने मी हा बघा, हा जो मोती कलर आहे त्याच शेपने मी रिटर्न रिवर्स करत आहे, जेणेकरून तो एकदम परफेक्ट असा बसेल. कारण बसल्यावर जी आपली रांगोळी मॅट आहे ते 3D लुक देण्यासाठी अशा काही गोष्टी एकदम परफेक्टनेस पाहिजे असतो, जो की तुम्हाला ह्या छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्सने मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोचवत असते. त्यामुळे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्ही मला म्हणजे असं काही असेल तर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की तुम्हाला जर कुठला म्हणजे कुठची रांगोळी मॅट पाहिजे असेल तर मी ती म्हणजे माझ्या चॅनलवर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता तुम्हाला समजलंच असेल की बॅकग्राऊंड पण बघा आता कसं उठून दिसतं ते. कारण लाईटवरती जेव्हा आपण डार्क करतो किंवा डार्कवरती लाईट करतो तेव्हा ते उठून दिसतं. हे बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला ही पहिली एक साईड करून दाखवते की आपण ह्या कॉम्बिनेशनमध्ये केलं तर खरंच आपलं छान असं डोअरमॅट बनणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता गणेश चतुर्थी जवळ येत आहे, त्यामुळे कस्टमरला अशा काहीशा गोष्टी पाहिजे असतात की तुम्ही जर आता तुमचा बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण गणेश चतुर्थीला सगळ्या सजावटीच्या वस्तू घेतल्या जातात आणि जिकडे तिकडे असे स्टॉल लागलेले असतात. तुम्ही तुमचा असे प्रोडक्ट बनवून स्टॉलला जाऊन तुमचा म्हणजे तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकता, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या इन्कम भेटू शकते. कारण एकदाच आपल्याला त्या स्टॉलवर जावं लागतं, डेली नाही. त्यामुळे घर बसल्या तुम्ही असे उद्योग म्हणजे व्यवसाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठी अशी हेल्प मिळू शकते. आणि हे जे काम आहे ते एकदम फास्टमध्ये करू नका, स्लोमध्ये करा. कारण की तो जो ग्लू निघतोय तो प्रॉपर आपल्या उलनला चिपकतो की नाही ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण कधी कधी काय होतं, ग्लू आहे तो निघतच नाही, पुढे होतो पाठी होतच नाही. आपण जर सरळ रेषा ओढली तर तो मध्येच कुठंतरी गॅप पडलेली असते, त्यामुळे तिथं ती पोकळी निर्माण होऊ शकतो. कारण मला ह्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण हे मॅट भरून घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या. आणि बघा आता आपलं किती मॅट हे छान असं दिसतंय. आता त्याला आणि एक 3D लुक करण्यासाठी हे बघा, मध्ये मी व्हाईट जे आपलं हाफ सर्कल आहे तिथं व्हाईट असं गोल करून जे क्रीम कलरचं आहे ते त्याच्यामध्ये मी चिकटवलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यापेक्षाही सुंदर असे बनवू शकता आणि छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स यूज करून तुम्ही तुमचा व्यवसाय घर बसल्या सुरू करू शकता. आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला जर काही ह्या व्हिडिओबद्दल डाऊट असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता प्रश्न, आणि त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. आणि तुम्हाला कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही कृपया ऑर्डर करू शकता. आणि त्याचबरोबर मी असं शिवण क्लासही घेते, ज्याच्यात देवीसाठी साडी अशा म्हणजे भरपूर असे प्रोडक्ट आहे, ओटी बटवे वगैरे, ते मी माझ्या उलन मॅटचे क्लास संपल्यावर दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.